आता बातमी आहे बारामतीमधील पवार विरुद्ध पवार लढाई संदर्भातील। अजित पवारांनी आजच मिशी काढली पाहिजे असा टोला त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी लगावलाय। रोहित पवार, राजेंद्र पवार बारामतीत राहतात असे त्यांनी म्हटलंय। दरम्यान ते फक्त प्रचारासाठी येतात, निवडणुकीनंतर ते जर भेटले तर मिशी काढून टाकीन असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं। त्यावर अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारांनी चांगलाच टोला लगावलाय। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। बारामती लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला। अजितदादांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवारांना आव्हान। 7 तारीख होऊ द्या, त्याच्यात एक माणसा नावाला तुम्हाला भेटायला आजच मिशी काढा, श्रीनिवास पवारांचा पलटवार। चुकीचं विधान आहे, त्यांना आजच त्यांनी मिशी काढली पाहिजे। बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघे 2 दिवस शिल्लक राहिले असताना आरोप प्रत्यारोपांची धार अधिकच तीव्र झाली। बारामतीच्या रिंगणात पहिल्यांदाच अजित पवार आणि त्यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार आमने सामने आले। अशातच दोघांमधील वाद इतका पेटलाय की थेट मिशी काढण्यापर्यंत आव्हानं दिली जात आहेत। निवडणुकीनंतर एकही पवार इकडे फिरकले तर मिशी काढीन असं अजितदादांनी म्हटलंय, तर बंधू श्रीनिवास पवार यांनी त्यांना आत्ताच मिशी काढण्याचा सल्ला दिलाय। कधी बारामती तालुक्यामध्ये रस्त्यांची कामं एवढी झाली नाही, तेवढी रस्त्यांची कामं ह्या 5 वर्षात केली की नाही? कुठल्याही रस्त्याला जावा, काही थोडंसं राहिलं असेल ते पण आपणच करणार, दुसरं कोणी करणार नाही, दुसऱ्या कोणाचा घास नाही। ते नुसते आता प्रचाराचा करता येतात। 7 तारीख होऊ द्या, त्याच्यात एक माणसा नावाला तुम्हाला भेटायला तर माझं म्हणणं आहे की हे चुकीचं विधान आहे, त्यांना आजच त्यांनी मिशी काढली पाहिजे। कारण राजू दादा आहेत, रोहित आहे, त्यांचे गाव बारामती आहे, ते राहतात इथं आणि उलट दादा अर्धा वेळ मुंबईत असतो त्याच्या मंत्री पदाच्या कामामुळं। त्याच्यामुळं जे विधान त्यांनी चुकून केले असे आहे असं मला वाटतं। तो उद्या म्हणेल तो की मी चुकून बोलून गेलो, आणि जर खरंच तो शब्दाचा पक्का असेल तर त्यांनी आत्ताच मिशी काढायला हरकत नाही। बारामतीत पहिल्यांदाच संपूर्ण पवार कुटुंब बारामतीच्या प्रचारात सहभागी झाले। विशेष म्हणजे राजकारणापासून अंतर ठेवून राहणारे श्रीनिवास पवारही यंदा निवडणुकीच्या प्रचारात आहेत। बारामतीत भाऊजा विरुद्ध नणंद अशी लढत निश्चित झाल्यानंतर अजित पवारांचं कुटुंबही फुटलं। सुनेत्रा पवारांसाठी अजित पवारांसोबत पार्थ पवार आणि जय पवार निवडणुकीच्या प्रचारात उतरले। मात्र श्रीनिवास पवार यांनी सख्ख्या भावाची साथ देण्याऐवजी शरद पवारांना आणि सुप्रिया सुळेंना पाठिंबा देणं पसंत केलं। सोबतच शर्मिला पवार आणि युगेंद्र पवार देखील सुप्रिया सुळेंच्या प्रचारात उतरले। एकीकडे अजित पवार त्यांना कुटुंबात एकटं पाडलं जात असल्याची खंत व्यक्त करतात, तर दुसरीकडे श्रीनिवास पवार भाजपकडून पवार कुटुंब फोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे शरद पवारांच्या बाजूनं मैदानात उतरतात। अशा परिस्थितीत बारामतीकर नेमकं कुणाला आपलंसं करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, बारामती।